बावधन येथील मनपा शाळा क्रमांक 82 बीच्या उपशिक्षिका अंजली पुरंदरे यांनी यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, तर हडपसर येथील मनपा शाळा क्रमांक 63 बीच्या उपशिक्षिका जयश्री मुळे यांना ज्ञानज्योती फातिमाबी शेख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रोख 3000 रुपये, साडी, शाल, सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या समारंभाला महापौर वैशाली बनकर, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हासदादा पवार, साईचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, SERTच्या सहसंचालिका डॉक्टर शकुंतला काळे, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे इत्यादी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, शिक्षकांनी स्वतःवर असलेली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता सुसंस्कृत शिक्षण देण्याची गरज आहे. इंग्रजी भाषा काळाची गरज असल्यामुळे अपरिहार्य शिक्षणाचा अपरिहार्य पर्याय शोधणे गरजेचे आहे. तसेच कायद्याने समाजात बदल घडविता येणार नसून गुरुजनांनी व आपण समाजातील मानसिकतेला बदल घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. डॉक्टर शकुंतला काळे म्हणाल्या, समाजातील सर्व जातींच्या वर्गांना एकत्र आणण्याचे काम तसेच शिक्षणाचा प्रसार करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांचे सबलीकरण करण्याचे काम देखील आपण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.